आता जे काय गोष्ट मी तुम्हाला एक ओम नमो आदेश सत्य महादेश नवनाथ गुरु आदेश जय माता भगवती पार्वती सकल जगत स्वरूपिणी हर हर महादेव शिव शंभो. आज मी तुम्हाला अजून एक महत्वाचं एक सांगणार आहे की तुम्हाला तर विश्वासच वाटणार नाही, पण नंतर काय करणार आहे, त्या शिष्याच्या काही कार्यासाठी मला जायचंय परत तिथे. ज्यावेळेस मी गेलो ना, तो स्वतः तुम्हाला सांगेल काय सांगायचं ते. पण काही ज्यावेळेस मी दौऱ्यावरती होतो, दौऱ्यावरती जे काही गोष्टी घडल्या ते सांगतो. तर त्या एका साधकाने काय केलंय, 30 ते 35 वर्ष पासून त्यांनी दत्तगुरूची सेवा केली आणि अनेक प्रकारचे पथ्य धरले. पथ्य, पाणी, नियम कडक. आणि मग त्यांना दत्तगुरू वगैरे स्वप्नात येऊन दृष्टांत दाखवणं किंवा काय असं झालं, दृष्टांत दाखवून झालं की त्यांनी काय केलं, त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांनी दत्तगुरूंचं मंदिर दत्तगुरूंचं मंदिर बनवलं. तिथे त्यांची मूर्ती स्थापन केली. अल्पबुद्धीच म्हणायचं काय, दत्तगुरूंची मूर्ती स्थापन केली, मच्छिंद्रनाथांची मूर्ती स्थापन केली काय. आणि 30 ते 35 वर्षापासून खूप सेवा केली त्यांनी. खूप त्यांच्या सेवेला मी सलाम करतो बरं का. सेवा त्यांनी जी केली त्याला सलाम करतो. पण तुम्ही ऐका, नीट गंमत झाली काय तुम्हाला साधक लोकांना तुम्हाला लय महत्वाचं आहे काय. तर त्यांनी 30 ते 35 वर्ष सेवा केली, कठोर सेवा, कठोर म्हणजे कठोर सेवा. मग माझ्याकडे आल्यानंतर मी सांगितलं की काय झाले काय नाहीये, तुमच्या कुळ श्रापित आहे बोललो. तर पूर्वी कसे असायचे माहिती का, जे पाटील लोक जे असायचे, गावकरी जे लोक असायचे, सावकार वगैरे, हे काय करायचे, गोरगरिबांचं काम करून घेणार, नाही त्यांना पैसा देणार किंवा काय देणार, राबून घेणार काय. तर असं श्राप लागलेला होता कुळाला, त्यांच्या कुळाला श्राप वगैरे लागलेला होता. तर त्यांची जी पणजी जी होती, पणजी काय, आजी पणजीच असं, आजी का पणजी त्या, तर त्या होत्या. बरोबर. तर त्यांची ती जी आजी होती तर ती खूप धार्मिक होती. तर त्यांच्या काळामध्ये काय झालं, तर त्यांच्याकडं जवळजवळ 70-80 एकर त्यांच्याकडे जागा होती. तर ते धार्मिक होते. त्यांची जी आजी होती ती धार्मिक होती, खूप धार्मिक, खूप म्हणजे खूप धार्मिक. तर त्यांनी तिथं पाणी नसल्यामुळे विहीर खांदायची सुरुवात केली त्यांनी. मग विहीर खांदण्यासाठी ते बार उडवायचे त्या टायमाला पूर्वी. तर बार तिथं लावला, सुरुंग लावला तिथे त्यांनी. सुरुंग लावल्यानंतर काय केलं की लोक इकडं पळाले. पण असं झालं की तिथं एक कुत्रू गेलं. तर त्या बिचारा ती माता माऊलीने काय केलं की कुत्रू तिकडे गेले म्हणून ही धावत गेली आणि त्या कुत्र्याला वाचवायला गेली. तर त्या कुत्र्याला तिथे बिचारा माता माऊलीने कुत्र्याला वाचवलं, पण तिचा जीव गमावला तिने. तर दगड, एवढा असा मोठा दगड वरून आला, मोठा दाखवला, आता इथं कॅमेऱ्यात बसतं एवढं म्हणून सांगतो, मोठा दगड आला, तिच्या डोक्यात पडला त्या मातेच्या. तर डोक्यात पडलं तर तिथेच मृत्यू पावली. तिथंच मृत्यू पावल्यानंतर ती आताच्या काळामध्ये ती विहीर आहे. तर मृत्यू पावल्यानंतर मग त्यांचं मोठं कुटुंब, 3-4 जण भाऊ, मग ते कुडाला श्राप लागलेला सगळ्या गोष्टी. मग परत त्याच्यात नंतर हे ह्या महाराजांकडे जाऊन त्या महाराजांकडे जाऊन वैतागून मात्र ज्या भक्तांकडे गेले त्याच भक्तांनी परत त्याच्यावरती जे करायचे केलं, का की त्याला जोपर्यंत दुखत राहील तोपर्यंत तो भक्ताच्या दारात येत राहील. जोपर्यंत भक्ताच्या दारात येत राहील तोपर्यंत भक्ताचं दार आणि रोजीरोटी भक्ताची चालू राहील. अशी नीच लोक. मग त्याला वैतागून गेला. वैतागून गेल्यानंतर कुठं माझा व्हिडिओ त्यांनी बघितल्यानंतर ते आले. मग ते आल्यानंतर सांगितलं की असं आहे, अशा काही गोष्टी आहेत काय. खूप भयंकर विषय म्हणला तुमचा, सगळे पितृ वगैरे श्रापित आहेत बोललो. खूप मोठा श्राप पण आहे, तंत्रक्रियाचा पण एक प्रकार, सर्व गोष्टी आहे बोललो. तर ते काय बोलले, नाही म्हणले आम्ही तर सगळी पूजा केलेली आहे, पितृदोष, काल सर्पदोष, सर्व प्रकारची नवग्रहाची वगैरे, आम्ही त्र्यंबकेश्वरला जाऊन आम्ही गेल्या
10 ते 15 वर्ष आधी जाऊन आम्ही सर्व गोष्टी करून आलो. आमचे सहकुटुंब 3 भाऊ, त्यांचे सर्व फॅमिली वगैरे सर्व जाऊन आले. आता मला सांगा की 20-25 लोक किंवा तिने किती 3 दूने 6, तरी आपण 15 लोक धरले. चला ठीक आहे, त्यांच्या कुटुंबातले 15 लोक. तर 15 लोक त्र्यंबकेश्वरला गेले आणि त्र्यंबकेश्वरला तिथं राहून त्यांनी 7 दिवस पूजाविधी केली. किती केली? 7 दिवस. 7 दिवसाचा जो पूजाविधीचा जो खर्च काढला तर किती झालं ते तुम्हाला कळूनच जाईल. ठीक आहे, 1,00,000-1,25,000च्या आसपास गेलाच. काय सगळं बाहेरचंच खाणं, सगळं तिथं पूजाविधी वगैरे सर्व करणं तुम्हाला. तर मग ते बोलले की आम्ही मोक्षविधी केली, सर्व केले, सर्व गोष्टी केले. तर मग आम्हाला कुळाचा दोष कसा असू शकतो? तर बरं ठीक आहे म्हणलं, तुम्ही केलं काय सर्व? मी म्हणलं मी सांगतोय ना त्याचे कुळाला दोष आहे तुमच्या. काय यांनी कुठं काय सिद्धी प्राप्त केलेली का? म्हणलं वेदशास्त्राचे 4 पुस्तक वाचले म्हणून हे का ज्ञानी झाले का? हा, पाठांतर तो ग्रहपाठ तर कुणाला करायला लाव? शाळेतल्या मुलाला तो ग्रहपाठ करून येतो. मग त्याला काय जर वेद पुराण, आपले वेद पुराण जे जुने ग्रंथ आहे त्याचा अभ्यास वगैरे त्याला जर सतत देत राहिल्यानंतर तो काय त्याच्यामध्ये पारंगत होणार नाही? त्याच्यामध्ये काय तो आपला जो साधारण मुलं कुठल्याही वर्गातला असो तो, किंवा 12 बोलीतींमधला कुठला पण मुलगा असू दे, किंवा मनुष्य जातीतला कुठला पण मुलगा असू दे, त्याला द्या ना तुम्ही ते कार्य. वेदशास्त्रामध्ये कसा तो पारंगत होत नाही बघा तुम्ही. हा, आणि मग त्या टायमाला त्यांनी मला सांगितलं, बरं ठीक आहे म्हणलं, माझं काम मला करू द्या, ठीक आहे, मग बघू तुमचं काय आहे. आणि अजून एक माझा प्रश्न तुम्हाला फक्त एकच विचारतो मी, नारायणाचा वाहन कोण आहे? आसन कोण आहे? शेषनाग. हा, त्यांना विचारलं मी, नारायणाचा आसन कोण आहे? शेषनाग. शेषनागाचे गण कोण आहे? सगळे सर्प जाती. आणि ही ब्राह्मण लोक म्हणलं काय, नारायण नाग बली घालतात, पिठाचं कणिक करतात, त्या कणिकचं नाग बनवतात, नाग बनवून तुमच्या कुळातल्या तुमच्या 7 पिढीचा आता काळ सर्प दोष असू, कुठला पण दोष असू, आता बघा मी खंडन केला. अरे हा काय इतकी पण बुद्धी नाही का ह्या लोकांना की नारायणाला नागांची बळी कसे देतात? हे पिठाचं असू नाही तर कसले असू. हा, मला एक सांगा काय, की ज्या नारायणाचं आसन शेषनाग, शेषनागांचं गण, तो त्याच्या गणांचं जो त्याची नारायणाची जो भक्ती करतो शेषनाग, त्याच्या गणांची तो बळी घेईल का? आणि मग तुमच्या कुळातलं जे पीड श्राप वगैरे जो आहे तो आहे, जे पण आसन श्राप वगैरे ज्या गोष्टी आहेत, तुम्हाला त्याच्यातनं मुक्ती मिळेल का? अरे श्राप मुक्त होण्यासाठी समजलं का, ऋषी मुनींचं सामर्थ्य, तपबळ, कर्मफळ लागतं. आणि तेव्हा ते कर्मफळ, तपबळ, ज्यावेळेस कुणी असा साधक असतो ना भक्कम, ज्यांनी वरिष्ठ सिद्धी प्राप्ती केली, तो दान करतो ना, तेव्हा त्याच्या कुळातले जे पण श्रापित ब्रिपित लोक असतात त्यांना मोक्ष मिळते. त्याला बोललो मला दे या प्रश्नाचं उत्तर, कसं तो हे करतो? मग ते बोललो की ठीक आहे चल ते राहू दे म्हणलं, आपण ते कामाला लागू. काय सांगते, आपण कामाला लागू म्हणलं, आजचा दिवस आराम करू दे, दुसऱ्या दिवशी आपण करू. मग दुसऱ्या दिवशी रात्री सगळ्या गोष्टी कळाल्या, सगळं काय कळालं. तिथं भगवंताने काय सांगायचं सर्व काय सांगितलं, माझ्या गुरूंनी काय सांगायचे, काय ज्ञान मला द्यायचे ते दिलं तिथे. मग सकाळी त्यांना सांगितलं ठीक आहे, तर त्यांनी मला नाश्त्याचा बंदोबस्त केला. तर ठीक आहे म्हणलं द्या नाश्ता वगैरे. मग त्याला म्हणलं करा तुम्ही पण नाश्ता. नाही म्हणले आज गुरुवार आहे तर माझा उपास असतो, माझा आठवड्यातले 2-4 दिवस उपास असतात म्हणलं मग खाता काय तुम्ही? काय नाही म्हणलं असं असतं. मी म्हणलं हे तसलं काय गोष्टी मला सांगू नका म्हणलं, ते उपास बिपास म्हणलं सगळं, ते उपास बिपास जाऊ द्या तिकडे काय, आणि हे जे अन्न आहे ते ग्रहण करा म्हणलं. आता त्या साधकांनी काय केलं, गुरु आज्ञा परिपालन, गुरुची आज्ञा मोडू शकत नाही. आणि गुरुवरती तर आता मी सर्वच गोष्टी अर्पण केलेल्या आहेत, माझं देह सुद्धा त्यांच्या चरणी अर्पण केलेला आहे. आणि मी अंतःकरणापासून यांना गुरु मी मानतो, गुरु स्वीकार करतो. तर मी यांचा शब्द कसा डावलो? मनात असा त्यांनी किंतु परंतु सुद्धा नाही घेतला.
पण गुरु आज्ञा परिपालन बोलतात. मग त्यांनी लगेच आज्ञाचं लगेच बाळगली. मी बोललो ते सगळं सोडून बिडून द्या आणि एक काम करा, तुम्ही जेवण करून घ्या. ठीक आहे. मग त्या साधकांनी काय केलं, ते जे अन्न होतं ते खाल्लं. मग म्हणलं आता उपास दिवस काय धरायचा नाही. ते बोललं की जशी तुमची आज्ञा म्हणते गुरुदेवा. म्हणलं ठीक आहे चालेल. मग ते झालं आमचं जे खायचं होतं ते न्याहारी वगैरे करून झाली व्यवस्थित. मग म्हणलं की थांबा आता, एक काम करा, या इकडं म्हणलं तुम्ही जरा या इकडे. आता त्या माणसाने 30 ते 35 वर्षापासून तपश्चर्या करतोय, तो भक्ती करतो, इतकी कठोर भक्ती करतो तो, इतकी पथ्य पाळले त्यांनी काय. आणि त्याच्यानंतरून माझ्या गुरुच्या आज्ञेने जे करायचे, माझ्या गुरुदेवाने जे करायचे त्यांना केलं. माझ्या गुरूंनी काय जे करायचं त्यांना केलं. त्याच्यानंतर पथ्य पाणी तोडल्यानंतर त्यांना काय 1 तासाच्या आतमध्ये दत्तगुरु प्रकट झाले. आता सांगा तुम्ही मला, जेवढे पण भक्तगण असन किंवा साधकगण जे पण माझे व्हिडिओ बघतात, असं कसं काय झालं. इतके वर्ष जर त्यांनी कठोर तपस्या केली, कठोर तप जप केलं, त्यांनी सगळ्या गोष्टी साधना केली आणि त्याला प्रकट का नाही झाले दत्तगुरु. आणि ज्यावेळेस त्याला मी पथ्य पाणी सगळे तोडते, कुठले पथ्य पाणी कुठलं काय ते धरू नको, चल बस इथे जेवण कर, हे सगळं करायला लावलं. त्याला जेवण वगैरे करायला लावलं, जेवण त्याला ग्रहण करायला लावलं. त्याच्यानंतर 1 तासांनी माझ्या गुरुच्या कृपेनुसार की गुरु आज्ञेच्या अनुसार त्याला दत्तगुरु कसं काय लगेच प्रकट झाले. चला नरसिंह भगवंत या बंद थोडा. ओम नमो नरसिंह, ओम नमो नरसिंह पर्यंत काय मला कोटी विठ्याच्या लाई नरसिंह खोड कपाल खोड गहू कपाला ओम नमो नरसिंह पूर्ण तोडून टाकलं. थोडं बंधन थोडं घेते मी के तर ना कढते ती कट 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 तोड 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 पूर्ण बंद तरी ही शिकते की मी कट 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 पूर्णपणे सोडून टाका बंद काहीच करू नका. पूर्ण टाका सर्व तोडून बुद्ध द्वारपासून पूर्ण सर्व शरीराची पूर्ण पूर्ण तोडून टाकायचे. कमरतली पासून नेत्राची पण सर्व, कर्णाचे स्वर पण, जे सर्व बंधन आहे ते सगळे खोलायचे. पूर्ण शरीरातले 72,000 नाडी मोठी करून टाकायचे पूर्णपणे. आणि पूर्णपणे संचार झाला पाहिजे शरीरामध्ये, काहीच ठेवायचं नाही. लिंगस्थानीचं सुद्धा बंधन पूर्णपणे खोलून टाकायचं. बुद्धद्वार लिंगस्थानी सर्व काहीच ठेवायचं नाही. खोलून टाका सर्व बंधन, खोलून टाका, काहीच ठेवू नका. कट 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 तोडून टाका, तोडून काहीच ठेवू नको बंधन. कानाचे स्वर पण मोकळे करा, कानाचे स्वर पण मोकळे करून टाकायचे, काहीच ठेवू नका. पूर्ण
छोड़े हमका तो सुबह मतलब बल सात आठ कार्यक्रम दवान के हित के लिखित होते ही कहते सत्ता तब का कहते कि ना कहते कि कर तो मका सत्यम के तरह हित मका ना कहते कि पूर्ण सगळे इंद्रियाचे पण पूर्ण बंधन खोलायचे, काही ठेवायचं नाही, पूर्ण शरीराचे. पूर्ण टाका पूर्ण. पूर्ण त्याचे ज्ञानेंद्रिय पण खोलून टाका. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्म इंद्रिय, ज्ञान चक्षु सुद्धा सर्व खोलून टाका पूर्णपणे. आणि पूर्णपणे आता दिव्य शक्तीत प्रज्वलित व्हायचे. पूर्ण त्याची स्वतःची आत्मशक्ती एकदम तक 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 करत बाहेर यायचे. त्या बाहेर पूर्णपणे ओम शिवम शिव श्री गुरुदेव दत्त मूर्ती वाचत करते स्वर मूर्ती माझ्या शिष्याला तुझ्या हाती साई असो त्याची आत्मशक्ती प्रकट करून देण्याप्रती माझी भक्ती गुरु शंकराचार्य सत्य महादेव ईश्वर करतात. संकेत महात्मा चल उद्या प्रकट आता तुझी ताकद तुझंच कार्य करायचे. आता आजपर्यंत कुणी ओळखले नाही. चल जोर जोर आता यायला पाहिजे तू आता एकदम पूर्ण सगळे बंधनातून मुक्त झालेस तू आता. चल जगद जननीच्या महादेवच्या कृपेने चल हे जोरात एकदम पूर्णपणे शरीर पूर्ण मोकळं करून टाक. चल 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 हे पूर्ण शरीर तड 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 सगळे स्नायू तोडत तोडत सगळे मोकळं करत ये बाहेर पूर्णपणे. चल कहे तिकी कहे तोना कड़कड़ ही तिकी कहे तिकी नहीं सी ही कड़की तिनके को ना कहीं चल आता कोण आहे सांगतो. आता मोकळं झालं पूर्णपणे. चल मला तुझं पुढचं कार्य करायला सांग. बोल आता. दिव्य भाषेत नको बोल माझ्या सांग. मला हे कळतंय पण मला मुखातनं सूर ऐकायचं. कोण आहे तू? ओम शिव शिवाय श्री गुरुदेव दत्त मूर्ती वाचस्ती कच्चे स्वर मूर्ती माझ्या शिष्याला तुझ्या चल त्याचे कच्चे स्वर मोकळ कर मोकळ कच्चे स्वर त्याचे कर मोकळ पूर्णपणे कच्चे स्वर. चल सरस्वती माता ओम ह्रीम ऐं सरस्वती हे सरस्वती माता माझ्या शिष्याच्या मसेजमध्ये नाम करायचं. त्यांनी त्याच्या मुखामध्ये सतत विराजमान ऐकलंस परमपिता ब्रह्मदेवाच्या अंतर्गत. चल बोल आता. सगळीकडनं तुला आता आज्ञा देईल.
चल ये पूर्णपणे बोल, कोण आहे? चल बोल, कोण आहे? त्या झाडाला सुद्धा कळलं पाहिजे तू कोण आहे काय नाही. आज इतके वर्षापासून तो तरच आहे. ठीक आहे, चल बोल, कोण आहे? बोल लवकर. कोणी काय सांगितलं तर कोणी काय सांगितलंय ते लोकांशी मला काही घेणं देणं नाही. मी तुला बघून तूच खरा. चल ये, बोल लवकर. तसं नको बोलू, तसं मला कळतंय, पण मला मुखात बोल तू. ते काय विधी विधान करायचे मी करून घेईन सर्व, पण मला एक गर्जना पाहिजे जोरात तुझी. जोरात पाहिजे पूर्ण. जठराग्नीपासून असा आवाज काढून आला पाहिजे बाहेर. जोरात चल, जोरात चल. कधी तिकड केली मी काही तर मी कसा तरी का होतं काय काय नाव आहे? अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन मका हात आलसी ना हुई की हित मका हसत हित कहत की हित मका ना सी हित पहले बितन सता मका हत के हित चले हित मका हसते अवधूत हित मका हसत मी हित मका हसत मी हित कहल सी के लिस्ट करना हत मी की अल्लाह हित को हसत मी हित का समा तारीफ कर ना माता हित मी सती माता हित मी सती हित मका हसत तिरकी हित मका लस ते हित कहली ने हित मका हसत के हिल के तिरकी मका तहत की हित मका हसत अलख निरंजन रई ही तेनी हित कहो त्रि का तकी नी हित कहो तुम का ले चलने से महा हसत की अलख आदर्श दत्त ही महास्तु दत्ता हित्रेस्त मात ही तमेस्त होत कहते सी लहत मी हित महाकासत्री ने नीक हितस्तु मकहस्ति मीस्ते अत्रहतस्ति अत्रि ऋषि हित्री मिस्ते करभातलस्तर महापति मिस्त्री मी महासती माता हित मी सत्य हित मकात्री स्त्री हित मकात्र मसत मी हित के नीक होतस्ते मी हल्ला हत मेस्ते पूर्ण शरीर शुद्धीकरण करून टाका त्याचं. शांत वाटा. आजपासून तुम्ही तुमचं सर्व ज्ञान ह्याला त्याच्या कर्मविधान अनुसार द्यायचं. ठीक आहे. लोककल्याण हेतू कार्य करण्यासाठी ह्याला तुम्ही सर्व तुमची दिव्य भाषा, दिव्य शक्ती व शस्त्रांनी, दिव्य शस्त्रांनी त्याला व्यवस्थित पारंगत करा. इतके वर्ष जर त्यांनी कठोर तपस्या केली, कठोर तप जप केलं, त्यांनी सगळ्या गोष्टी साधना केली आणि त्याला प्रकट का नाही झाले दत्तगुरु. आणि ज्यावेळेस त्याला मी पथ्य पाणी सगळे तोड, ते कुठले पथ्य पाणी कुठलं काय ते धरू नको, चल बस इथे जेवण कर, हे सगळं करायला लावलं. त्याला जेवण वगैरे करायला लावलं, जेवण त्याला ग्रहण करायला लावलं. त्याच्यानंतर 1 तासांनी माझ्या गुरुच्या कृपेनुसार की गुरु आज्ञेच्या अनुसार त्याला दत्तगुरु कसं काय लगेच प्रकट झाले. आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या भारतामध्ये, अखंड भारतामध्ये किंवा अखंड महाराष्ट्रामध्ये भक्ती व साधना करणारे युवा तरुण पिढीचे मुलं मुली सुद्धा भरपूर आहेत. पण भक्तीच चुकीच्या पद्धतीने करतात ना, त्याच्यामुळं त्यांना हे गोष्टी, ते भगवंत पण प्रकट होत नाही, दिव्य शक्ती पण प्रकट होत नाही, कुठले देव पण प्रसन्न होत नाही. म्हणून युवा मुली वाईट वाढणारे लागतात व महिला सुद्धा अशी विचार करतात, ज्या घरेलू महिला त्या सुद्धा विचार करतात
की मी इतकं तप जप साधना करते, सत्य धर्म पाळते, सत्य पतिव्रतासारखे राहते, मी सर्व गोष्टी करते, मी सगळ्या गोष्टी करून सुद्धाही भगवंत का मला प्रसन्न होत नाही, का माझे वाईट चालले, माझेच हाल का करतात. आणि जे निर्लज्जगत नालायकागत वागतात, जे आपले कर्म धर्म सोडतात, अधर्मागत चालतात, काय वाईट कार्य करत राहतात, कुठल्या भगवंताला मानत नाही, देवाला काय मानत नाही, आजचा दिवस आपल्याला जगायचे म्हणून नुसतं आयुष्य आराम जे करत राहतात ते सुखाने राहतात. कस काय? म्हणून जे पण साधक व साध्वी अंतःकरणातनं भक्ती करणारे असो किंवा गृहिणींनी, एक माता किंवा कुठली माता असो किंवा कुठली भगिनी किंवा माझ्या बहिणी, ज्या पण अंतःकरणाने करतात हे सगळे शेवटी वैतागून अधर्माच्या मार्गाने चालतात. तर तुम्हाला मी सांगतो, हे ज्या लोकांनी, हे ब्राह्मण लोकांनी जे आहेत ना, हे असे घाणेरडे बी पेरून ठेवलेले आहेत ना, ब्राह्मण लोकांना स्वतःला ते जे वेदशास्त्राचे ज्ञाता समजतात. मी मानतो तुम्ही ज्ञाता ना, तुम्ही ब्रह्मदेवच व्हा तुम्ही, मी तर म्हणतो त्यांना. काय पण कुठले तुम्हाला देव तरी प्रकट झाले ते तरी दाखवा एकदा. मी ना तुम्हाला सांगतो, माझ्या जीवनात मी फक्त माझे नित्य कर्म करत राहिलो आणि मला जे योग्य वाटेल ते मी करत राहिलो. काय आणि भगवंत मला प्रकट झाला. माझं तर जीवन इतकं, माझं स्वतःचं जीवन इतकं कठीणमय गेलेलं आहे किंवा काय सांगू तुम्हाला. काय इतकं कठीणमय गेलेलं की त्याच्या विचाराच्या पलीकडं. लहान असताना मी ज्या वेळेस लहान होतो त्यावेळेस मला काय कळत पण नव्हतं किंवा काय गोष्टी, काय तेव्हापासून केलेली भक्ती. पण सगळ्या गोष्टी करून सुद्धा भक्ती करणं म्हणजे देवामध्ये फक्त आपलं जीव आत्मा लीन होणं. एकदम साधी सरळ सोपी गोष्टी, ती कशा पद्धतीने केलं पाहिजे हे आपल्याला कोणी सांगत नाही ना. वरिष्ठ सिद्धीची महिमाच वेगळी आहे. मी अजून पण म्हणतो, वरिष्ठ सिद्धीची पात्रता पूर्णपणे अंगी येण्याची समजा माझ्यामध्ये ना, माझ्या केसाच्या टोका एवढी सुद्धा गुण नाही. काय पण तरीही मला एवढं दिलंय भगवंतानी. काय तर हे कशामुळे दिलं माहिती का? फक्त कर्मफळ, विधी विधान, सत्य कर्म धर्म. किती पण बेकार परिस्थिती येऊ द्या, पण सत्य कर्म धर्म सोडू नका. तुमचे जीवा लग असू किंवा जीवा पाडचे किती पण तुमच्यापासून तुटवले जाऊ, तुम्ही कधीही तुम्हाला बदलू नका. तुम्ही हाय ते सत्यच राहा. भले लोकांना तुम्ही किती कडू वाटू किंवा खोटं वाटू, तुम्ही सत्याच्याच मार्गाने चाला. आणि सत्य चालणारा जो कुटुंबात जरी एखादा सदस्य असला तर बाकीच्या कुटुंबाचे सदस्य लोकांना ना काट्यासारखं तो टोचत असतो. तर ज्या वेळेस मी त्या साधकाचं ते जे काय क्रिया करायची होती ती केली सर्व. काय आणि ती कशी केली ते तुम्ही पण बघा. त्याच्यानंतरून ती ताकद पण आली, सर्व गोष्टी आल्या. त्याच्यानंतरून तिची आई तिथे प्रकट झाली. कोण? त्या आई, ज्या आजी होत्या त्या. आणि त्या आजी रडायला लागल्या. माझं गोकुळ होतं म्हणजे हे सगळं तुम्हीच सगळं मला आता नीट करून द्या यांना. मग मला एक सांगा तुम्ही, आता यांच्या आईला मोक्ष मिळाला बरोबर, हे गेले त्र्यंबकेश्वरला. ही लोक त्र्यंबकेश्वरला गेले, तिथं 7-7 दिवस राहून विधी पुराण सगळं केलं तर त्यांच्या आजींना का नाही मोक्ष मिळाला? त्यावेळेस तिथं माझ्या भक्तीने, माझ्या कर्मविधानाने, माझ्या गुरुच्या आज्ञेने ज्या वेळेस त्यांच्या आईला काळ चक्रातनं बाहेर काढलं, त्यावेळेस ते तिथं प्रकट झाल्या त्यांच्या शरीरामध्ये. आणि त्यांच्या शरीरामध्ये प्रकट होऊन काय बोलले ते ऐका नीट, ते स्वतः. म्हणून सांगतो की मोक्ष विधी कोण करू शकतं? ज्यांनी सिद्धी प्राप्त केलेली आहे, ते जे पुण्य कर्म दान करतील त्याच वेळेस आपल्या कुळाच्या कुळपितृ असू, कुळाचा कुणी पण असू, त्याला मोक्ष मिळते. तोपर्यंत मोक्ष मिळत नाही. तुम्ही असे किती सत्यनारायण असं किती तुम्ही असे किती पण नारायण नागबली करा व किती काय सर्पदोष पूजा विधी करा, किती महायज्ञ करा, त्याच्यात तुम्हाला काही मिळणार नाही. आणि सर्वात महत्वाचं,
पुण्यदान करण्याकडे यांच्याकडे पुण्य तर असलं पाहिजे, तपबळ तर असलं पाहिजे, सिद्धीचं सामर्थ्य तर असलं पाहिजे की काळ शरपतनं त्यांना बाहेर काढण्याला. हे सर्व गोष्टी महत्वाच्या असतात. काय तो बघून घ्या. जर हे ब्राह्मण लोकांनी केले ना, काळ सर्पदोषातनं काढलं ना की काय नाही, तर ह्या आई कुठून प्रकट झाल्या आणि इतक्या वर्ष का नाही आल्या त्या? खेळ मांडून ठेवलाय सगळा. बघा तो तुम्ही व्हिडिओ आणि मग सांगा मला. बोला आई, काय म्हणता? बोला. तू डोळे दाखवून बसला. बघा बरं काय दशा झाले तुमच्या लेकरा बाळांची. तुम्हीच आम्हाला सांभाळायचं तर तुम्हीच तुम्ही ना, तुम्हीच आता सांगा कसं काय, तर मी करून देईन व्यवस्थित भगवंताच्या कृपेने. ठीक आहे. बघा तुमचं कसं सोन्यासारखं सगळं कुणी केलं हे सगळं? शांततेत बोला आई. बघा आता कोणी कोणात नाही राहिलं, तुमचे नातू नका. बोला कसं काय करायचं म्हणजे तसं करून देतो. कसं आम्हाला काय बोलायचं कळतेच म्हणायला, पण तुमच्याच लेकराच्या मुखात बोला. आनंद करून ठीक आहे, चालेल. ठीक आहे. त्या भगवंताच्या आज तुम्हालाच ओळखले ना आजपर्यंत कोणी, तर काय करणार आहे? असं तुमचे आशीर्वाद लागले. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, चालेल. काय हरकत नाही. आता बघितलात ना तुम्ही व्हिडिओ, मग ते काय होतं मला सांगा तुम्ही आता. जर ब्राह्मण लोकांकडे ह्या लोकांनी जाऊन 7 दिवस तिथं राहून पूजा विधी केली, 1,00,000-1.5 लाख रुपये तिथं खर्च झाला यांच्या सगळ्या सहकुटुंबाचा. काय 7 दिवस राहून कुठे गेले? मग त्या आई कस काय, आजी कस काय प्रकट झाले? त्याच्यामुळं माझं हात जोडून एक विनंती आहे, आपल्या महाराष्ट्रातले जितके पण भक्त मंडळी जे काय येते, ब्राह्मणांकडनं नारायण नाग बली कुठली करून घेऊच नका. ज्यांना सिद्धी प्राप्ती आहेत, ज्यांनी सिद्धी प्राप्ती केलेली आहेत, ज्यांना दिव्य भाषा येतात, काय जे तंत्रविद्यामध्ये पारंगत आहे, जो सिद्धी प्राप्त केलेली आहे, त्याच्यामध्ये तपबळ सत्य कर्म धर्माचं ज्याच्यामध्ये सामर्थ्य आहे, ते व्यक्ती ज्याच्यामध्ये सिद्धी प्राप्ती सत्य कर्म धर्माने चालतो, ज्यावेळेस तसं कुणी साधक पुण्यदान करण, त्याच टायमाला आपल्या कुळातल्या पितरांना, कुळपितृंना, कुळ महापुरुषांना मोक्ष मिळते. तोपर्यंत मिळत नाही. हे लक्षात घ्या माझ्या महाराष्ट्रातल्या सर्व बंधू आणि भगिनी साधकगणांनी. वेळेसारखं जाऊन ना कुठे पैसे वाले नका घालू. नारायण नागबली, नारायण नागबली. ह्या ब्राह्मणांकडे कुठली तपप्राप्ती नाहीयेत, ना सिद्धी प्राप्ती नाहीत. यांना फक्त काय प्राप्त आहे तुम्हाला सांगतो,
हे फक्त वेदशास्त्र, ज्योतिषशास्त्र, पंडितशास्त्र काय ह्याच्यामध्ये फक्त पारंगत आहेत. जितके पण ब्राह्मण लोक आहेत हे फक्त वेदशास्त्र, ज्योतिषशास्त्र आणि वेदशास्त्र ह्याच्यामध्ये फक्त पारंगत आहेत आणि यांचे फक्त तोंडी पाठ आहेत. नुसतं तोंडी पाठ जर आपल्या लेकरांना करायला लावलं ना तुम्ही घरामध्ये 2-3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, तरी त्याच्यात ते पारंगत होऊन जातील. नुसतं त्याच्यामध्ये पारंगत होणं महत्वाचं नसतं, सिद्धिप्राप्ती होणं, तुम्हाला भगवंत प्रकट होणं हे महत्वाचं असतं कधी पण. तेव्हा चालून तुम्ही पितृदोष मुक्त करू शकता. तेव्हा चालत तुम्ही अष्टलक्ष्मीची पूजा विधी विधान करू शकता. विधी विधान करतात, सगळ्या गोष्टी करतात आणि हे लागलेत भिकाला, चाललेत लोक भिकालाच. म्हणून लोकांचा कुणाचा देवांवरती विश्वास नाही राहिला अशा चुकीच्या विधी विधानामुळं. माझं काम आहे की आपल्या महाराष्ट्रातल्या की आपल्या भारतातल्या सर्व जनतांना व्यवस्थित सांगणं. तुम्हाला सत्य कर्मधर्माने कसं चालायचं हे तुम्ही ठरवा. तुम्ही का अज्ञानी नाहीयेत. तुमचं जीवनाचं तुम्हाला कळलं पाहिजे आणि सत्य कर्मधर्मानेच तुम्ही चाललं पाहिजे. हीच माझी साधारण जनतेला हात जोडून विनंती आहे. ओम नमो आदेश, सत्य नमो आदेश, नवनाथ गुरुजी करू आदेश. अलख निरंजन.